नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो मुंबई आर्मी रॅली भरती 2024 तर पहा मित्रांनो, यारो मुंबई आर्मी रॅली भरतीची जे आहे मित्रांनो ग्राउंडच्या तारखा ज्या मित्रांनो आलेल्या आहेत. तर यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कोणत्या तारखेपासून या ठिकाणी चालू होत आहे, त्याचबरोबर मित्रांनो यारो मुंबई आर्मी रॅली भरतीला उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग किती देणार आहे, ॲक्सिलेंटसाठी टायमिंग किती देणार आहे, सेकंड ग्रुपसाठी टायमिंग किती देणार आहे, त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला यारो मुंबई आर्मी रॅली भरतीला जाताना डॉक्युमेंट मित्रांनो कोणकोणते न्यायचे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं, तर याबद्दल सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून मित्रांनो आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. आपला व्हिडिओ मित्रांनो तुम्ही यारो मुंबई या ठिकाणी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही आपला व्हिडिओ बघत आहे हे मित्रांनो या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी कळणार आहे की आपला व्हिडिओ यारो मुंबईमधील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपला व्हिडिओ पाहत आहे, कोणकोणत्या गावातले विद्यार्थी आपला व्हिडिओ या ठिकाणी पाहत आहे. तर पहा मित्रांनो तुमचं जे पण गाव असेल, तुमचा जो पण जिल्हा असेल, तर या व्हिडिओ खाली कमेंट करा, ठीक आहे. तर पहा मित्रांनो यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे 2 डिसेंबर पासून तुमचं ग्राउंड चालू होत आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो 11 डिसेंबर पर्यंत हे ग्राउंड चालू असणार आहे यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं. आणि हे जे भरती आहे मित्रांनो यारो मुंबईचं जे ग्राउंड आहे तर हे पालघर या ठिकाणी होणार आहे. आणि यारो मुंबई या ठिकाणी जे सहभागी जिल्हे आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो मुंबई सिटी सहभागी असणार आहे. त्याचबरोबर मुंबई या ठिकाणी मुंबई सुब्रबन या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर ठाणे असणार आहे सहभागी. त्याचबरोबर रायगड जिल्हा या ठिकाणी सहभागी असणार आहे. नाशिक जिल्हा सहभागी असणार आहे. पालघर जिल्हा या ठिकाणी सहभागी असणार आहे. धुळे जिल्हा सहभागी असणार आहे. नंदुरबार जिल्हा सहभागी असणार आहे. तर एवढे जिल्हे या यारो मुंबई आर्मी रॅली भरतीमध्ये सहभागी असणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर यामध्ये जे जीडी झालं, टेक्निकल झालं, क्लर्क झालं, ट्रेड्समॅन झालं, ह्याची सुद्धा भरती असणार आहे. त्याचबरोबर ऑल डिस्ट्रिक्ट ऑफ झोन RTJCOचे सुद्धा जे मित्रांनो या ठिकाणी भरती असणार आहे, ठीक आहे. तर पहा मित्रांनो अग्निवीर आर्मी रॅली भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे तर या भरतीमध्ये जे मित्रांनो 1600 मीटर रनिंग आहे. तर फिजिकल जे आहे इंडियन आर्मी भरतीचं यारो मुंबईचं हे जवळपास मित्रांनो 100 मार्काचा फिजिकल होणार आहे, ज्यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला ॲक्सिलेंटमध्ये तर तुम्ही रनिंग मारली तुम्हाला 60 गुण भेटणार आहे. सेकंड ग्रुपमध्ये जर तुम्ही रनिंग मारली तुम्हाला 48 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर 10 पुलअप्स आहे इंडियन आर्मी भरतीमध्ये. 10 पुलअप्स जर तुम्ही काढला तर तुम्हाला मित्रांनो 40 गुण भेटणार आहे, ठीक आहे. तर असं 100 मार्काचं फिजिकल होणार आहे. 60 मार्काचं तुमचं ग्राउंड असणार आहे. त्याचबरोबर 40 मार्काचं या ठिकाणी पुलअप्स असणार आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो यावेळेस काय की लॉंग जम्प सुद्धा असणार आहे, झिगझॅग सुद्धा असणार आहे. लॉंग जम्प आणि झिगझॅगमध्ये जर तुम्ही फेल झाले तर तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दुसरा चान्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, कारण की लॉंग जम्प आणि झिगझॅगला मित्रांनो मार्क्स नसते, ते फक्त क्वालिफाय टेस्ट असते, ठीक आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो यारो मुंबई आर्मी रॅली भरतीला जाताना तुम्हाला या ठिकाणी चुका कोणकोणत्याने करायच्या, कारण की बरेच विद्यार्थी यारो मुंबई आर्मी रॅली भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांना माहीत नसते, ठीक आहे. तर भरतीला जाताना मित्रांनो तुम्हाला 1 दिवस अगोदर जायचं, ठीक आहे. भरतीची जी प्रोसेस आहे 1 दिवस अगोदर त्या ठिकाणी चालू झालेली राहते. मुलं जे आहे भरतीवर 1 दिवस अगोदरपासून त्या ठिकाणी रांगेत उभे राहिले राहते, ठीक आहे. तर 1 दिवस अगोदरच या ठिकाणी प्रोसेस चालू होते. आता तुमचं जर ग्राउंड या ठिकाणी 2 डिसेंबरला असेल तर तुम्हाला या ठिकाणी 1 डिसेंबरला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे, ठीक आहे. तर 1 डिसेंबर पासूनच रात्री 9 वाजतापासून त्या ठिकाणी मुलांना ग्राउंडच्या अंदर घेतलं जाते आणि त्या ठिकाणी मित्रांनो भरती प्रक्रिया चालू होऊन जाते. 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी बसवते, त्यानंतर रनिंग वगैरे होते 12च्या नंतर, ठीक आहे. तर तुम्हाला मित्रांनो या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, ज्या दिवशी भरती असली त्याच दिवशी जायचं नाही, कारण की काही विद्यार्थी ह्या चुका करते, ज्या दिवशी ग्राउंड असले त्याच दिवशी जे भरतीवर जाते, ठीक आहे. तर ह्या चुका तुम्हाला करायची नाही, कारण की तेव्हा भरती झालेली असते. तर भरतीला 1 दिवस अगोदर तुम्हाला जायचं आहे, ठीक आहे. तर पहा मित्रांनो या ठिकाणी ग्राउंडचा जर विचार केला तर 100 मार्काचा हे ग्राउंड असणार आहे. तर 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला टायमिंग किती भेटणार आहे, तर आता कसं झालं मित्रांनो पहिल्यासारखं राहिलं नाही. पहिले तरी मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, त्याच्या अगोदर जे भरती व्हायची की रेग्युलर जे आर्मीची भरती व्हायची तर त्यावेळेस 300 विद्यार्थी सोडायचे आणि त्यामधले खूप कमी विद्यार्थी घ्यायचे, 20-30 अशा प्रकारे, ठीक आहे. पण आता कसं झालंय की एका बॅचला 100 विद्यार्थी सोडते आणि 100 पैकी जवळपास 40-50 विद्यार्थी घेते. आणि मागच्या भरतीमध्ये सुद्धा तुम्ही
यारो मुंबईला बघितलं असेल मित्रांनो 50-50, 60-60 विद्यार्थी 100 पैकी घेतले होते। तर यावर्षी सुद्धा मित्रांनो तेच कंडिशन होणार आहे। यावर्षी सुद्धा मित्रांनो जवळपास 50-50 विद्यार्थी घेणार आहे। तर जास्त मित्रांनो चान्सेस आहे तुमचं इंडियन आर्मी भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे, ठीक आहे। तर फिजिकलची तयारी तुम्ही आतापासून चांगली चालू द्या मित्रांनो, रनिंग चालू द्या, रनिंग या ठिकाणी बंद करू नका, कारण की अजून तुमच्याजवळ टाइम आहे या ठिकाणी। तर आता जे मित्रांनो 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग किती भेटणार आहे, तर पहा 1600 मीटर रनिंगसाठी ॲक्सिलेंटसाठी जो टायमिंग भेटणार आहे 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत ॲक्सिलेंटसाठी टायमिंग भेटणार आहे। सेकंड ग्रुपसाठी जो टायमिंग भेटणार आहे रनिंगसाठी, तर तो जे भेटणार आहे मित्रांनो 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत टायमिंग भेटणार आहे। तर एवढा या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे। तर एका बॅचमध्ये 100 विद्यार्थी सोडणार आहे आणि 100 पैकी जवळपास 50-60 विद्यार्थी या ठिकाणी घेणार आहे, ठीक आहे। तर त्याचबरोबर आपल्याला मित्रांनो यारो मुंबई आर्मी रॅली भरतीला जाताना डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे, कागदपत्र कोणकोणते न्यायचे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसते कागदपत्र कोणकोणते न्यायचे आहे। तर आतापासून जर मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, तुम्ही आतापासून जे मित्रांनो आपापले डॉक्युमेंट आतापासून लावून ठेवसाल, ठीक आहे। तर भरतीला जाताना तुम्हाला जे कागदपत्र न्यायचे, सोबत तुम्हाला कागदपत्र न्यायचे, ओरिजिनल सुद्धा न्यायचे, त्याचबरोबर झेरॉक्स सुद्धा तुम्हाला न्यायचे आहे। तर भरतीला जाताना तुम्हाला मित्रांनो नोटरी सर्वात आधी करायची आहे। जे तुम्ही फॉर्म भरला होता इंडियन आर्मीचा जो फॉर्म भरला होता ज्या सायबर कॅफेवाल्यापाशी, तर त्याने तुम्हाला एक ऑलरेडी फॉर्म दिला आहे, नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून असं नाव आहे त्या फॉर्मवर। तर तो फॉर्म घेऊन तुम्हाला मित्रांनो ॲडव्होकेट पाशी जायचं, आपल्या जिल्ह्यामध्ये जे ॲडव्होकेट राहते त्याच्याजवळ जायचं आणि त्याला म्हणायचं नोटरी करून दे। तर 100 रुपयाची जे मित्रांनो ते नोटरी भेटते करून, ठीक आहे। तर ते करावंच लागते, 100 रुपयाची नोटरी करायची तुम्हाला, वकिलापाशी करायची आहे, ठीक आहे। ॲडव्होकेट पाशी तुम्हाला नोटरी करायची आहे। तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जरी केली तर काही हरकत नाही आहे, ठीक आहे। तुम्ही मुंबईमध्ये केली तर काही हरकत नाही, ठीक आहे। तो आपल्या जिल्ह्यामध्ये जरी तुम्ही केली तरी हरकत नाही। नाशिकचे जर असाल, नाशिकमध्ये जर केली तर मित्रांनो काही या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे। तर आपल्या जिल्ह्यामध्ये करा, कारण की आपल्या जिल्ह्यामध्ये नोटरी केली तर कमी खर्च या ठिकाणी लागणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो 10वीचा मार्कशीट लागणार आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे, 12वीचं मार्कशीट लागणार आहे, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे, त्याचबरोबर टीसी लागणार आहे। टीसी जर नसेल तर कॉलेजमधलं तुम्ही बोनाफाईड सुद्धा नेऊ शकता, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्हाला जातीचा दाखला न्यायचा, त्याला कास्ट सर्टिफिकेट म्हटलं जाते, त्याचबरोबर डोमिसाईल तुम्हाला न्यायचे आहे आणि तुम्हाला मित्रांनो 24 फोटो न्यायचे आहे आर्मी भरतीला जाताना, ठीक आहे। 24 फोटो न्यायचे आहे, त्याचबरोबर तुम्हाला आधार कार्ड सुद्धा न्यायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जवळपास सरपंचाचा रहिवासी दाखला न्यायचा, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला न्यायचा आणि 24 फोटो तुम्हाला आठवणीने न्यायचे, ठीक आहे। तर एवढे कागदपत्र तुम्हाला अग्निवीर आर्मी रॅली भरतीला जाताना न्यायचे यारो मुंबईला। आणि तुम्हाला याच्या मित्रांनो झेरॉक्स सुद्धा न्यायच्या, 2-2 झेरॉक्स न्यायच्या, कारण की आर्मीवाले या ठिकाणी एक झेरॉक्स मागते, ठीक आहे। पण 2-2 झेरॉक्स आपल्याजवळ पडू द्या, कारण की काय प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे। त्याचबरोबर ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा आर्मीवाले चेक करते, ठीक आहे। तर ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला भरतीवर न्यायचे आहे, त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो झेरॉक्स सुद्धा न्यायचे आहे, ठीक आहे। तर पहा मित्रांनो यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे 2 डिसेंबर पासून जे या ठिकाणी चालू होत आहे, 2 डिसेंबर पासून हे भरती चालू आहे। तर पालघर या ठिकाणी जे मित्रांनो हे भरती होणार आहे। तर आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की भरपूर या ठिकाणी टाइम तुमच्याजवळ आतापासून आहे, कारण की तुमची जी भरती आहे हे डिसेंबर महिन्यामध्ये आहे, 2 डिसेंबर ते 11 डिसेंबरपर्यंत ही भरती चालणार आहे, ठीक आहे। तर पहा मित्रांनो आतापासून फिजिकलची तुम्ही तयारी चालू ठेवा, ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडत असाल त्या ठिकाणची जे तुम्ही आतापासून प्रॅक्टिस करा। तर 1600 मीटर रनिंग तुम्ही आतापासून आउट ऑफ बनवा, कारण की 1600 मीटर रनिंगमध्ये जे मित्रांनो बरेच विद्यार्थी मागच्या भरतीमध्ये कटले होते, ठीक आहे। तर जे पण विद्यार्थी ज्या ठिकाणी मागच्या वर्षी फेल झाले तर त्या ठिकाणी जास्त फोकस करा, ठीक आहे। तर यावर्षी जास्त विद्यार्थी घेणार आहे मित्रांनो, जवळपास 40-50 जण तर घेणारच आहे 100 पैकी, ठीक आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती यारो मुंबई आर्मी रॅली भरतीबद्दल। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।